शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण हरभरा पीक व्यवस्थापन याविषयी समजून घेणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कृषी महाविद्यालय सोनई इथल्या कृषी विद्याविभागातले सहाय्यक प्राध्यापक अक्षय बाळासाहेब कोलते. सर नमस्कार. नमस्कार सर. शेतकरी बंधू भगिनींनो, हरभरा पीक महत्त्वाचं पीक आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी, कडधान्यामध्ये पण. तर या विषयी आपल्याला आज जाणून घ्यायचे आहे. सर, हरभरा पिकासाठी जमीन कशा प्रकारे आपण निवडली पाहिजे आणि त्याची पूर्व मशागत कशी केली पाहिजे? तर जमिनीमध्ये हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. हलकी अथवा भरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन पीक लागवडीसाठी त्या ठिकाणी निवडू नये. पूर्व मशागतीमध्ये हरभरा पीक निघाल्यानंतर खोल अशी नांगरट करावी. कुळवाच्या 2 पाळ्या द्याव्यात. काडी कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खरीपामध्ये शेणखत दिले नसल्यास हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे. सर, आता पेरणीची योग्य वेळ कोणती आहे, त्याची पद्धती कशी आहे, प्रमाण बियाण्याचं कसं असलं पाहिजे याविषयी सांगा. तर ज्या ठिकाणी सिंचनाची सोय अजिबात नसेल तेथे हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे 25 सप्टेंबरनंतर जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय आणि दिग्विजय हे वाण वापरावेत. बागायती हरभरा 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते. आता यानंतर विचारायचं आहे सर मला की हरभरा पिकामध्ये बीज प्रक्रिया याविषयी माहिती आपण सांगायची. बीज प्रक्रियेमध्ये पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम, 2 ग्रॅम 22 टीन किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीज प्रक्रिया करावी. यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम प्रति 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे. असे बियाणे तासभर सावलीत सुकवावे आणि मग पेरणी करावी. यामुळे पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते. मुळांवरील नत्राच्या ग्रंथी चांगल्या पद्धतीने वाढतात आणि पिकांची चांगली अशी वाढ त्या ठिकाणी होते. सर, आता खत व्यवस्थापन जे आहे ते कशा पद्धतीने असलं पाहिजे आणि आंतरमशागत जी शेतकरी बांधवांनी केली पाहिजे त्याविषयी सांगा. तर खत व्यवस्थापनामध्ये त्या ठिकाणी हरभऱ्याला हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश या खताची त्या ठिकाणी आवश्यकता असते. यासाठी हेक्टरी 125 किलो DAP आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी बियाण्यालगत पडेल या पद्धतीने पाबरीच्या सहाय्याने आपण पेरून द्यावे. आणि आंतरमशागतीच्या बाबतीमध्ये पीक 20 दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी त्या ठिकाणी केली पाहिजे आणि 1 महिन्यांची असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो जी काही जमीन आहे तुमची ती वापशावर आल्यानंतर करावी. कोळपणीमुळे जमिनीतील हवा चांगल्या पद्धतीने खेळती राहते. पिकांची जी काही मुळं आहेत त्यांना व्यवस्थित ऑक्सिजनचा त्या ठिकाणी पुरवठा होतो. कोळपणीनंतर एक खुरपणी करावी. कोरडवाहू क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस कोळपणी करतो त्या कोळपणीमुळे काय होतं, जमिनीत पडलेले जे काही भेगा असतात त्या बुजून जातात आणि ओल जी काय आहे ती व्यवस्थित त्या ठिकाणी टिकून राहते. सर, आता यानंतर पाणी व्यवस्थापन, त्यासोबतच पीक संरक्षण आणि उत्पादन याविषयी आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल? तर पाणी व्यवस्थापनामध्ये जर आपण जिरायत क्षेत्रामध्ये जर आपण घेत असलो हरभरा, तर जिरायत क्षेत्रामध्ये जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला असेल तर हरभरा या पिकासाठी ज्यावेळेस फुले येऊ लागतात त्यावेळेस पाणी देणं गरजेचं आहे. कारण ही जी आहे फ्लावरिंग स्टेज ती क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहे. का त्यामध्ये जर आपण पाणी जर दिलं नाही पिकाला तर त्याचा आपल्या यील्डवरती, उत्पादनावरती त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आणि आपण जर बागायती क्षेत्रामध्ये जर घेत असलो तर बागायती क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिलं पाणी दिलं पाहिजे. 45 ते 50 दिवसांनी दुसरं पाणी दिलं पाहिजे आणि 65 ते 70 दिवसांनी तुम्ही तिसरं पाणी त्या ठिकाणी दिलं पाहिजे. जर भारी जमीन असेल तर 2 पाणी हे त्या ठिकाणी पुरेसे होतात. त्यामध्ये पहिलं पाणी 30 ते 35 दिवसांनी दिलं पाहिजे आणि दुसरं पाणी जे आहे ते 65 ते 70 दिवसांनी त्या ठिकाणी दिलं पाहिजे. तर पीक संरक्षणामध्ये त्या ठिकाणी पीक 3 आठवड्याचे झाले असतात त्यावर बारीक अशा अळ्या त्या ठिकाणी दिसू लागतात. यावेळी निंबोळी अर्क जे आहे ते 5% द्रावणाची एक फवारणी करणं गरजेचं आहे. पुढे 10 ते 15 दिवसांनी हेलिओकिल 500 मिली 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी या विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. आवश्यकता असेल तर तिसरी फवारणी 18.5% SC क्लोरोअँट्रिनोप्रोल जे आहे 100 मिली हेक्टरला 500 लिटर पाण्यामधून त्या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं आहे.
तर त्या ठिकाणी घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभऱ्याची काढणी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि काढणी आणि मळणी ओके. त्यानंतर धान्यास 6 ते 7 दिवस कडक ऊन देणं गरजेचं आहे. हरभरा कोठीमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित साठवला गेला पाहिजे. त्यानंतर कडुनिंबाचा पाला हा 5% त्यामध्ये वापरला तर त्या ठिकाणी साठवणुकीमध्ये कीड लागत नाही. उत्पादन अशा प्रकारे जर आपण सुधारित वाण वापरले आणि तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थित जर ते तुम्ही त्याचं कल्टिवेशन केलं तर हरभऱ्याची शेती केल्यास सरासरी 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टरी एवढं उत्पादन जे आहे ते निश्चित त्या ठिकाणी मिळतंय. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण हरभरा पीक व्यवस्थापन याविषयी जाणून घेतलं. कृषी महाविद्यालय सोनई इथले कृषी विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अक्षय बाळासाहेब कोलते यांच्याकडून. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9823 640 267. सर, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणीच्या वतीनं आणि शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर.